आपल्याला जर स्वरूपाची जर ओळख करून घ्यायची असेल तर दुसऱ्याच्या घरात घुसून जमत, आपल्या घरात शिरावं लागतं. आपलं घर म्हणजे कोणतं? हे घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी, किंवा आत करा मात कृपा करील पंढरीनाथ, किंवा आपुलिया जीवे शिवासी पहावे. तेव्हा स्वस्वरूपाचं दर्शन होतं. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला आपण कुठे आहेत माहितीत ना? आपण कुठे आहे? शरीरामध्ये आहेत का शरीराच्या बाहेर आहेत? शरीराच्या आतमध्ये आहोत ना आपण. मग आपण जर शरीराच्या आतमध्ये आहोत तर जर आपल्याला जर स्वतःला बघायचं असेल तर शरीराच्या आत जावं लागेल का बाहेर जावं लागेल? मग आत जाण्यासाठी कोणते पाय लागतील? हे पाय जातात का आतमध्ये? आपले सगळे इंद्रिय बहिर्मुखी आहेत. हे बाहेर चालतात, हे बाहेरचं पाहतात, हे बाहेरचं ऐकतात, हे सुद्धा शब्द बाहेर फेकतं. आत जाणार कोण आहे? गपरे, उत्तर कशाला फोडतो तो इतक्या लवकर? प्रश्नपत्रिका पडायची नसती. आत जाणार कोण आहे? मन सुद्धा आत राहत नाही. आत जाणार कोण आहे? कोण जातं बाबा? कोण जात? बरं झालं तो पत्रिका फोडली पण त्यांना ऐकून नाही आलं. ऐकलं ना? हा, कोण जातं आतमध्ये? आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणारा कोण आहे? सांग. श्वास आहे. कोण आहे? एकमेव अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीराच्या आत प्रवेश करते. कोण? श्वास. आणि त्या श्वासाच्या बळावर त्याला शोधायचं असतं. बघा तुम्हाला प्रमाण सांगतो. वासुदेव करीतो फेरा वाड्या आत बाहेर द्वारा, आणि तुम्ही काहीतरी दान पुण्य करा, जा बन द्यात जातो माघारा गाय. बरोबर आहे की नाही? आणि त्या श्वासाच्या बळावर एक बोल सुस्पष्ट बोलावा. कशाच्या बळावर? त्या श्वासाच्या बळावर. आणि त्याच्यानंतर ब्रह्मानंदाची अनुभूती आहे, त्याच्यानंतर आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे, त्याच्याशिवाय नाही. मग आपण जर आतमध्ये आहोत तर आपल्याला आतमध्ये पाठवण्यासाठी काहीतरी साधन लागेल. ते साधन म्हणजे श्वास आहे. आणि श्वासाच्या बळावर नाही का आपण आतमध्ये शरीरामध्ये प्रवेश करू. मी फक्त तुम्हाला शब्दांनी सांगायलोय, पण ही क्रिया करण्याची बरं का. श्वासाच्या बळावर आत प्रवेश करावा लागतो. आणि नुसतं आतमध्ये जाऊन आता मला घरामध्ये इथं प्रवेश करायचा आतमध्ये, तर मी शरीररूपी साधन स्वीकारलं आणि इथं प्रवेश केला. पण आतमध्ये जो आहे त्याला जर मला भेटायचं असेल तर त्याचं मला नाव माहित पाहिजे की नाही? मग मी डायरेक्ट घरात घुसू शकत? मग मी कुठपर्यंत जाऊ शकतो? दरवाजापर्यंत जाऊ शकतो. कुठपर्यंत?